विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. मनाला आवरण्यासाठी, मन शुद्ध शांत प्रसन्न करण्यासाठी काय करावे त्याचा उपाय समर्थ रामदास स्वामी या श्लोकात सांगत आहेत. अर्जुनासारख्यालाही मन आवरणे कठीण वाटले, तेथे आमची योग्यता ती काय, कसे जमणार हे आम्हाला, अपयश पदरी येण्यापेक्षा त्या भानगडीत न पडलेलेच बरे असे कोणास वाटेल. पण तसे वाटू देऊ नये म्हणून आईचे हृदय असलेले संतजन सर्वांना साधेल असे मार्ग दाखवित असतात, उपाय सुचवित असतात. योग्यता ही काही आकाशातून पडणारी वा खाणीत सापडणारी गोष्ट नव्हे. क्रमाक्रमाने पायरी पायरीने प्रयत्नपूर्वक त्या त्या कार्यासाठी योग्यता प्राप्त करून घेता येते. नावे कविरक्तू जाहला देवधर्मी नियतू, परी तोच नव्हे व्यवस्थितू अधिकारिया, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आसक्ती सुटत नाही आणि इंद्रियावर नियंत्रण नसते, हे मनाच्या चंचलतेचे कारण आहे. आणि मनाची चंचलता इंद्रियांना अधिकच स्वैर बनवते. एकमेकापासून पोषण घेत दोन्ही वाढत असतात. शरीर आवरणे त्यातल्या त्यात अधिक शक्य आहे, म्हणून क्रिया पालटण्यावर समर्थांनी भर दिला आहे. चांगले काय, वाईट काय, काय करावे, काय करू नये याची जाणीव धर्माने, शास्त्राने, परंपरेने, रूढीने, थोरांच्या वडीलधाऱ्यांच्या उपदेशाने झालेली असते, पण त्याप्रमाणे वर्तन मात्र घडत नाही. विवेकाने असा पालट बुद्धिपुरस्सर घडवून आणावा लागतो. बिघडलेली गोष्ट एकदम कधी सुधारत नसते. कित्येक वेळा एकदम सुधारण्याचा प्रयत्न करणेही अनिष्ट ठरते. विवेकाची आवश्यकता असते ती त्यासाठी. कित्येक वेळा स्वतंत्रपणे विचार करता व तात्विक भूमिकेवरून एखादी गोष्ट वाईट असते, त्याज्य असते, पण तरी व्यवहारामध्ये वागताना तसे वागण्याची सवड ठेवावी लागते. देशकाल परिस्थितीचा, प्रकृती प्रवृत्तीचा अनुक्रमाने विचार करावा लागतो. आत्ताच, लगेच, नाही तर कधीच नाही असे प्रत्येक वेळी म्हणून चालत नाही. सगळेच साधावायचे असले तरी ते एकदम कधीच साधत नाही हे लक्षात ठेवावे लागते. विवेक करावा लागतो तो यासाठीच. शरीराला लागलेल्या सवयी व मनाला वाटणारे हवे नको यांचा बारकाव्याने विचार करून त्यातील नको ते क्रमाक्रमाने टाळीत गेले पाहिजे. इष्ट ते हळूहळू साधत गेले पाहिजे. चांगली भूक लागली तरी पानात वाढलेल्या कडक खिचडीत मध्येच हात घालून मोठा घास घेणे इष्ट नसते. त्याने बोटे भासतात व जिभेलाही चटका बसतो. पानात वाढलेली खिचडी कडेकडेने लहान लहान घास उचलीत खाणेच शहाणपणाचे ठरते. दीर्घकालपर्यंत न घासलेली तांब्या पितळीची भांडी एका घासण्याने स्वच्छ होत नसतात. पाऱ्यातील अशुद्ध काढून टाकण्यासाठी त्याचे 3 वेळा ऊर्ध्वपातन करावे लागते. काय करावयाचे आहे हे निश्चित झाले तरी ते कसे करावे, कुठे करावे, किती करावे, केव्हा करावे याचे तारतम्य बाळगावेच लागते. हाच विवेक. कंटाळा, आळस हा जसा चांगला नाही तसा अत्युत्साहही चांगला नाही. दीर्घसूत्रीपणा टाळणे जसे आवश्यक आणि हिताचे, त्याप्रमाणेच फार घाई करणे घातक हेही लक्षात ठेवले पाहिजे. कितीही भूक लागली तरी अन्न घासाघासाने खावे लागते. कितीही तहान लागली तरी पाणी घोटाघोटाने प्यावे लागते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. करणे आणि न करणे, स्वीकारणे आणि टाकणे हे आपली स्वतःची परिस्थिती, प्रकृती पाहून ठरवावी लागते. दुसऱ्याचे पाहून तसे वागून चालत नाही. क्रिया पालटावी लागते. व्यसने सोडावी लागतात. दुर्वर्तन टाळले पाहिजे. स्वैर वागणे चांगले नाही हे खरेच, पण त्यासाठी सर्व दृष्टीने स्वतःचा विचार करावा लागतो. दुसऱ्याचे उदाहरण केवळ प्रेरक म्हणून उपयोगी पडते. हे सर्व लक्षात ठेवून वागणे म्हणजेच विवेक करणे होय. पालटामागची प्रेरणा ही जे चांगले म्हणून वाटते त्याच्याविषयीच्या आदराने निर्माण होते आणि मग जे चांगले, जे श्रेष्ठ, जे शुद्ध, जे पवित्र ते क्रमाक्रमाने वर्तनात मुरवीत गेले पाहिजे. विषयोपभोग घ्यावयाचा तो आरोग्यशास्त्र लक्षात ठेवून शरीर धारणेच्या दृष्टीने घेतला पाहिजे. व्यवहार धंदा करताना आपल्यापासून कोणाला कष्ट होणार नाहीत
कोणाची गांजणूक होणार नाही, कोणी लुबाडला जाणार नाही, कोणी फसवला जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पूजापाठ करताना ते प्रेमाने व निष्ठेने केले पाहिजेत. दानधर्म करताना प्रामाणिकपणे उदार असले पाहिजे. सामाजिक कामे करताना स्वार्थाला दूर सारले पाहिजे. कुटुंबात वागताना सरळपणा आणि कर्तव्यबुद्धी ठेवली पाहिजे. स्वाभिमानी असावे पण अहंकारी असता कामा नये. अन्याय सोसू नये पण अन्याय करूही नये. आपण कोणाची निंदा करू नये व आपली स्तुती इतरांनी करावी अशी अपेक्षा करू नये. दुःखिताविषयी कनवळा असावा. दीनांच्या साह्यास धावून जावे. आपण स्वतः चुकू नये. इतरांच्या वागण्याचा विचार क्षमाशील होऊन करावा. ईश्वरावर विश्वास ठेवावा. स्वराष्ट्राशी एकनिष्ठ असावे. समाजाचे व देशाचे ऋण मान्य करावे. ते फेडण्यासाठी दक्ष असावे. थोरांचा आदर करावा. लहानांच्यावर प्रेम करावे. जे काही दुसऱ्याचे आहे त्याची अभिलाषा धरू नये. द्वेष मत्सर करू नये. ताठ्याने वागू नये. कामक्रोधांना आळा घालावा. इंद्रियांना पीडा देऊ नये पण त्यांचे लाडही करू नयेत. स्वच्छता आणि पावित्र्य यांची आवड असावी आणि हे सर्व देखाव्यासाठी नव्हे तर स्वभाव म्हणून, ओढ म्हणून प्रत्यक्ष वर्तनातून प्रगट व्हावे. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी असे समर्थ म्हणतात. ते या दृष्टीने ध्यानात घेतले पाहिजे. विकारांना बळी पडल्यामुळे, स्वैराचारामुळे, दुर्वर्तनामुळे माणसाचे नैसर्गिक सामर्थ्य उगीच वाया जाते. शक्ती नियंत्रित असेल तरच ती प्रभावी ठरते आणि म्हणून शुद्ध क्रियेच्या रूपाने शक्तीचा संचय करण्यास समर्थ सांगत आहेत. आणि हे सर्व शरीर समर्थ आहे, इंद्रिये कार्यक्षम आहेत. कितीही विचार केला, चिंतन केले तरी बुद्धीवर ताण येत नाही. डोके कलकलत नाही. मन चांगले उत्साही आहे. उभारी टिकून राहू शकते. तोच झाले पाहिजे. सर्व दृष्टीने चांगल्या वागण्याचा उपदेश ऐकला म्हणजे माणसे म्हणतात, आम्ही आपले सामान्य, कुणी ज्ञानेश्वर तुकाराम नाही लागून गेलो, आमचे वागणे असे आपले इतपतच असायचे इत्यादी. पण हे खरे नाही. प्रत्येक माणसाची चांगल्या वाईटाची जाण चांगली तीव्र असते, सूक्ष्मही असते. स्वतःच्या कोणत्याही चुकीच्या वागण्याचे समर्थन तो अनेक प्रकारांनी करीत असला तरी तशीच किंवा त्यापेक्षाही लहान चूक जेव्हा दुसऱ्याकडून घडते तेव्हा ही लक्षात येते. त्याच्या हातून चुकले यामागे ही योग्य समर्थनीय क्षम्य कारण असू शकेल हे कुणी लक्षात घेत नाही. त्यावेळी माणसाच्या विचाराचा काटा अगदी धारवाडिया होतो नव्हे. त्यावेळी त्याने वापरलेला तराजू अगदी रासायनिक तराजूवर ताण करणारा असतो. 4थ्या दशमिकापर्यंतची नोंद, 4th डेसिमल, तेथे नोंदली जाते आणि मग उपहास, अवहेलना, अधिक्षेप, निंदा या स्वरूपात ती व्यक्त होते. हे लक्षात घेऊनच समर्थांनी बोलण्याप्रमाणे चालावे, वागावे अशी चेतावणी दिली आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, उपदेशक, पुढारी यांनाच केवळ उद्देशून हे वचन नाही. सामान्य माणसे व्याख्याने देत नसली तरी निरनिराळ्या निमित्ताने व प्रसंगाने गप्पा, गोष्टी, चर्चा, वादविवाद करीतच असतात. थट्टा, टिंगल, निंदा, स्तुती यात केव्हा ना केव्हा तरी भाग घेतच असतात. ते सर्व बोलणेच आहे. या अशा बोलण्यातून चांगल्या वाईटाचा विचार कुठे ना कुठे येतोच. तोच स्वतः वागताना लक्षात ठेवला पाहिजे. श्री ज्ञानेश्वर तुकारामांच्या पातळीवर कोणाला एकदम जाता येणार नाही हे मान्य करता येईल. ते संत उदात्त चरित्राचे गौरीशंकर आहेत. आपल्याला एकदम तसे होता येणार नाही हे खरे, पण सन्मार्गाने वागता येणार नाही हे खरे नाही. माणसाने प्रयत्न केला, चांगले होण्याचा आग्रह प्रामाणिकपणे धरला तर त्याला तो आहे त्या स्थितीतून अधिक प्रगत, अधिक उन्नत होणे मुळीच अवघड नाही. माणसाच्या जवळ जे सुप्त सामर्थ्य अलौकिक आहे, प्रचंड आहे, त्याचा शोध लागला, योग्य वापर करता आला तर नर का नारायण बन जाय, पण नर करनी करे तो. चरणदास नावाचे एक सत्पुरुष म्हणतात, करनी बिन कथनी इसी जो ससी बिन रजनी, बिन साहस जो सुरमा भूषण बिन सजनी, बांझ झुलावय पालना बालक नहीं माही, वस्तु बिहीना जानिए जहाँ करनी नाही, बहुडिंभी करनी बिना कथी कथी कर मुये, संतो कथी करनी करी हरिके सम हुये. करण्या वाचून बोलणे हे चंद्राविना असलेल्या रात्रीसारखे आहे. अंतःकरणात
शौर्य धैर्याचा लवलेश नसलेल्या माणसाने हत्यार घेऊन रणांगणात जावे तसे आहे. जिला मूल होत नाही अशा स्त्रीने विरंगुळ्यासाठी रिकाम्या पाळण्याला झोके देत बसणे जसे खुळेपणाचे आहे तसेच हे आहे. दांभिक माणसे नुसतीच बोलत राहतात आणि नुसतीच मरून जातात. संत मात्र बोलल्याप्रमाणे वागतात आणि परमेश्वराच्या पात्रतेत जाऊन पोचतात. वर्तनात उतरत नाही ते बोलणे समर्थांनाही मान्य नाही. त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न तरी निदान माणसाने करीत राहिलेच पाहिजे. त्या दृष्टीने माणसात सुधारणा होण्यासाठी एक अगदी मूलभूत कल्पना समर्थ सांगत आहेत. मना कल्पना सोडी संसार तापा. कल्पना सोडी आणि संसार तापा सोडी किंवा संसार तापा कल्पना सोडी. कल्पनांचा त्याग करून संसार तापातून मुक्त हो किंवा संसार हा तापदायक आहे ही कल्पना सोडून दे. उगीच काहीतरी कल्पना करून संसाराच्या सुखदुःखात गुंतून राहू नकोस हे त्यातील सार. वेदांत शास्त्राप्रमाणे संसार हा जर भ्रमात्मक आहे तर त्यातील सुखदुःखे ही सत्य असण्याची शक्यताच नाही. ती खरी आहेत असे मानून चालल्यामुळे तर मनुष्य त्या मोहात गुंतून नको तिथे नको तसे वागतो आणि मग त्याचे वागणे दुर्वर्तनाच्या पातकाच्या पातळीवर उतरते. यासाठी शास्त्रीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे. कल्पनांचा त्याग केला पाहिजे. समर्थांनी हा विचार मनाच्या श्लोकात अनेक प्रकाराने अनेक ठिकाणी सांगितला आहे. कल्पना वावुगी ते न कीजे, मना कल्पना ते नको विषयाची, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे पावे, मने कल्पिता कल्पना ते सरावी, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, मना कल्पनालेश तोही नसावा. वस्तुस्थिती बाधक नसते, वस्तुस्थिती संबंधी केल्या जाणाऱ्या कल्पना बाधक होतात. तत्वज्ञानानुसारी शास्त्रामध्ये यासाठीच सुखदुःखापेक्षा शोकमोहाला अधिक घातक मानले आहे, कारण त्यांचा जन्म कल्पनेतून होतो. परमार्थात प्रगती करू इच्छिणाराने तिचा त्याग करावा लागतो. येथीलही त्याज्य म्हणून सांगितलेली जी कल्पना आहे ती कविप्रतिभेचा विलास असलेली कल्पनाशक्ती मात्र नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.